नमस्कार, मी कानिफनाथ तारी वार्ता गोव्याचे मध्ये तुमचं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी। ओबीसींना वगळून पंचायत आरक्षण जाहीर। SC/ST महिलांचे आरक्षण राज्य निवडणूक आयोगाकडून जारी। आरक्षणातून ओबीसीला वगळल्याबद्दल मंत्री खवटे भडकले। प्रभाग आरक्षणात दुरुस्ती करा, खवटेंची मागणी। रस्ते बांधकामातील भ्रष्टाचार उघड। पहिल्याच पावसात रस्ते गेले वाहून। राजधानीत वाहन चालकांची कसरत। बाबूश म्हणतात रस्ते कामांची चौकशी हवी। सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून मात्र प्रकरणावर मौन। मॉविन गुन्हेगारांवरील 2002 सालच्या वीज बिल सवलत घोटाळ्याची सुनावणी पुन्हा तहकूब। सरकारी वकिलांनी बाजू न मांडल्याने सुनावणी पुढे ढकलली। पुढील सुनावणी 12 जुलैला। गोव्यात क्राईम रेट वाढतोय असं म्हणू शकत नाही। DGP जसपाल सिंग यांचे वक्तव्य। समाधान उपक्रमांतर्गत पोलिसांनी किरकोळ गुन्हे दाखल केल्याने आकडा वाढला। DGPंची स्पष्टोक्ती। आणि महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी। उद्धव ठाकरेंचा निर्णय। पत्र जारी करत दिली माहिती। ठाकरेंच्या निर्णयानंतर भाजप शिंदेंच्या निर्णयाकडे अख्ख्या देशाचे लक्ष। पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाबाबत दुरुस्ती करणं आवश्यक आहे। या विषयावर माझं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडेंशी बोलणं झालंय, अशी माहिती मंत्री रोहन खवटेंनी दिली आहे। ओबीसीला आरक्षणातून वगळल्याबद्दल खवटेंनी नाराजी व्यक्त केली आहे। पण हांव एक क्लियर आसा, पंचायत निवडणूक आणि हे इज अ पार्ट ऑफ पॉलिटिकल इट इज नॉट अ पार्ट वे स्टेट इलेक्शन कमिशन कॅन डिसाइड एंड वी गिव रिस्पेक्ट टू स्टेट इलेक्शन कमिशन। पण ओबीसी भायर दवरतले। आता वी हॅव हॅड कंप्लेन्स इन आवर ओन एरियाज जंय SC रिजर्वेशन दिल्ले आसा। SC ऑलरेडी कॉप्टेड मेंबर्स असतात आणि SC रिजर्वेशन एडिशनल दिल्ले आसा। थोड्या पंचायतीचे जंय रिजर्वेशन जाला, इट इज नॉट ओनली परवरी परसी, बार्देजान जावं बाकी कडेन जावं, जंय पॉप्युलेशन वायज तशें दिल्लें ना। आज समज आम्ही विचारता जाल्यार स्टेट इलेक्शनान नोटिफाय केल्या म्हणटा। सरकाराक आज मुख्यमंत्र्याकडे उलयल्या, सदानंद शेठ तनावडे बाबा कडेन उलयल्ले आसा की ही प्रतिक्रिया जे कार्यकर्ते जे वावुरल्या जांकां पंचायतीक उबे रावंक जाय आणि जे रिजर्वेशन नाल्यार बाकीचे आसा थिंग हॅज टू बी व्हेरी क्लियर। सो गव्हर्मेंट एंड स्टेट इलेक्शन कमिशन हॅव टू बी व्हेरी क्लियर ऑन हाऊ वी आर मुव्हिंग अहेड एंड आय एम ऑफ दॅट ओपिनियन की खंय काढले खंय मारले न्ही। लेट इट बी फ्री अँड फेअर इलेक्शन। स्टेट इलेक्शन कॅन डू इज जॉब, बट इन टर्म्स ऑफ रिजर्वेशन समज SC केले जाल्यार ओबीसी कित्याक ना हो प्रश्न पडटा। आणि ओबीसी समज करपा जाय आनी ऑगस्ट 10 गायडलायन दिल्ली आणि त्या टायमा भितर समज गव्हर्मेंटान सांगिल्लें आमी तुका सगळे डिटेल्स दिवपाचें काम केल्लें, जाल्यार अशें कितें जालें की काल शुक्रारा सांजचें एकदम नोटिफिकेशन आयलें। कोणें काडलें, कित्याक काडलें, हे प्रश्न आज आमकां लोक विचारतात। आमी सरकारान आशिल्ल्यान वी आर ऑल्सो एम्बरेस्ड बिकॉज वी डोंट नो हाऊ इट हॅज हॅपन्ड। वी हॅव कन्वेड आवर सेंटिमेंट्स। ओबीसीचे आरक्षण समज आशिल्लें, रिजर्वेशन आशिल्लें जाल्यार बाकीचे आशिल्लें, हे प्रॉपर कॉन्सोलिडेट जावपाची गरज आसा। वी नीड टू हॅव अ व्हेरी क्लियर व्यू पॉयंट फॉर अ फ्री अँड फेअर इलेक्शन फॉर एवरी पर्सन अँड एवरी एरिया टू डू। इतले वर्सां समज आयिल्ले आसा, अंदू गव्हर्मेंटान स्टेट इलेक्शन कमिशनाक दिलें फॉर फ्री अँड फेअर इलेक्शन, कितें एलिगेशन्स आशिल्ले। वी आर ऑल्सो विथ इट, पूण वेन वी आर कमिंग अप विथ अ पर्टिक्युलर स्टेट इलेक्शन इज कमिंग अप, देर हॅज टू बी सम जस्टिफिकेशन। केले धरले आणि मारले काय म्हाका काय कळना। सो आय थिंक दीज सेंटिमेंट्स आर स्प्रेडिंग ऑल ओवर द स्टेट। एवरी इलेक्टेड member who was contesting is suddenly finding injustice done to him in whatever manner. Every reservation done, there is no justification to this. And justification जे reservation जे आहे reservation consider न करता OBC सारखेले they have declared. So I think we have asked the Chief Minister to intervene. By Monday we should know what exactly is happening. That injustice cannot be done for people in wards who would like to contest. So this needs to be changed. I cannot comment on what state election commission is the authority to declare elections. But करता असताना सगळ्यांक घेऊन करपाक जाय, ह्या खातीरूच तांकां दिल्लें। नाल्यार आमी करता आनी ते करता हातून फरक कितें उरलें? सरकाराचेर एलिगेशन येता म्हणून स्टेट इलेक्शनाक दिलें। आतां स्टेट इलेक्शनाचेर एलिगेशन येवंक लागलें कित्याक रिजर्वेशनाच्या भानगडीन तांणी कितें केलें, करपाची कितें गरज आशिल्ली। जेन्ना सरकारान मुख्यमंत्र्यान काल दनपारां सांगलां की थोड्याच दिवसात आमी सगळ्यांक घेवन करून तांकां दिता जाय तशें। हायकोर्टाचे मान्यता घेवन सगळें केलें। सो वेर वॉज द क्वेश्चन ऑफ डुईंग समथींग मोर टू इट। नाव सडनली दीस थिंग्स हॅव कम विच हॅव क्रिएटेड अ चर्निंग ऑल ओवर द स्टेट। म्हजी पंचायत तुजी पंचायत म्हणून ना, कित्याक पीपल कोविडा वेळार बाकीच्या वेळार हे पंच मेंबर जे वावुरले
who are having political ambitions, I think need a chance to contest. And ते contest करपाक suddenly you are cutting off without a justification. I think it is not done. I have conveyed my sentiments to the Chief Minister and the President of the party कित्याक हे आमकां इफेक्ट जावंक शकता आनी ताज्या खातीर ड्यू करेक्शन्स एंड proper justice needs to prevail as far as the elections are concerned. ज्या जबाबदारीन सरकारान स्टेट इलेक्शनाक जबाबदारी दिल्ली त्या जबाबदारीन स्टेट इलेक्शनाक काम करपाची गरज आसा इतलें हांव सांगता. PWDचे अभियंते आणि कंत्राटदारांचे साठे लोटे यामुळेच खराब रस्ते उभारण्यात येत आहेत. पणजीतील नव्या रस्त्यांची केवळ 3 महिन्यात वाताहत होणं ही गंभीर बाब असून त्यांची चौकशी व्हायला हवी अशी मागणी महसूल मंत्री बाबुश मनसरतांनी केली आहे. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल हे मात्र चौकशीबाबत काहीही न बोलता खड्डे बुजवण्यासाठीचं नवं मशीन येणार असं सांगून वेळ मारून येत आहेत की काय असा संशय बळावलाय. राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारने गेल्या 2 ते 3 महिन्यांपूर्वीच मोठ्या दिमाखात हॉटमिक्स केलेल्या रस्त्यांच्या कामाचा भ्रष्टाचार पावसाने पहिल्याच दमात उघड केलाय. 3 महिने न उलटलेल्या रस्त्यांचं डांबर वाहून गेलंय. ठिकठिकाणी चंद्रावर वाहनं हाकलली जातायत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पणजीचे आमदार तथा महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या रस्त्यांच्या कामाची दक्षता खात्यामार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. बाबुशची मागणी एरवी सरकार गंभीरपणे घेतं, पण यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल हे मात्र खड्डे बुजवण्याचं मशीन आणलं जाईल तेव्हा परिस्थिती सुधारेल असं उत्तर देऊन चौकशीच्या मागणीला फाटा देण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतंय. सगळा रस्ताच वाहून गेल्यामुळे खड्डे कुठले बुजवणार असा सवाल जनतेकडून केला जातोय. एकंदरीत सुदीन ढवळीकरांकडून हे खातं काढून घेतलंय खरं, पण भ्रष्टाचाराची परंपरा मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 5वीलाच पुजलेली आहे असंच या रस्त्याच्या प्रकरणांवरून दिसून येतंय. तर हांव टॅक्सी ड्रायव्हर रे आमी सदां पळयता हांगा पयलो रस्तो मातसो बरो आहलो. आतां कितें जाल्यार रस्त्याक मरे सगळ्याक मरे सगळ्या वयता थंय मरे रस्तो हे शेकड्याक बिडे भायर पडला. आतां हें कितें आतां सगळें उदक हांगा रावलां, कस्टमरांक येता वयता तेन्ना उसळटा उदक बी. आनी आतां हेजे फुडें आतां कितें जातलें तें पावसांनीच जाला तें आतां सद्या. कितें म्हणल्यार रस्तो सगळो सारको आहलो. मागीर कोण जबाबदार हेका? जबाबदार म्हणल्यार आतां कितें आतां गव्हर्मेंटान रस्तो केल्लोच न्हू. आतां केलो म्हणल्यार आतां हें कशें जालें हें फस्ट टायम अशें जाला. रस्तो करतना रस्तो बरो जालो. आतां पावसान पडलो पावस येयलो जाल्यार अशें जाता. कितें जाता कांय समजना म्हाका. आतां हेजेर मातशें गव्हर्मेंटान मातशें कितें एक्शन घेयत जाल्यार कितें तरी जातलें. जाल्यार सगळे आतां कितले जाणटे हांगा पडलेले आहा ते बायकी बिकी आतां हांव न्हू आतां कितले थंयच्यान म्हणल्यार ते आतां ते पार्किंगां बिल्डींग आहा पळय थंय पासून अशें आहा थिंगा ते टनाक बिनाक सगळें अशेंच आहा. प्लीज मातशें पणजी म्हणटा स्मार्ट सिटी म्हणटा हे रस्ते कशे तर आतां कितें गव्हर्मेंट आतां म्हणटलेच न्हू. आतां स्मार्ट सिटी जातली बरी आहा पूण तेंच्यांनी बरें केलेलें आहा. पूण आतां हे सद्या पयलीं हे रस्तो आशिल्ले बरे पूण आतां हे पावसान जाला अशें. आतां कितें येता लोक ट्युरिस्ट बीन येता हे रस्तो आतां उदीक भरता आसतना लोकांक गम ना की हिंगा खंयतरी आहा काय म्हणून. आतां येताकूच गाडयो काल 3-4 गाडी एक्सिडेंट जाले हिंगा आनी 2 जाणटे हिंगा पडल्या. हे पळय हे सायडीन हे पळय हे सगळे आयज कितें खडी बीन घातल्या ते पळय हिंगा फुलफुले येयला सगळे गेल्या ते पावस येताकूच सगळे. आतां 3 महिने जाला हे रस्तो जावन 3 महिन्यान असो सारको पिड्यार जालो रस्तो. ते रस्ते पळय आमी 3 म्हयने जाल्ले रस्ते केल्ले बिफोर इलेक्शन एक्चुअली रस्ते केल्ले हॉटमिक्स बी सगळे केल्ले. आनी हांव नको रस्ते कहे गेले ते हॉटमिक्स म्हणजे एटलीस्ट तरी वर्सां बरी उरोंक जाय. हांवें आयज चीफ मिनिस्टराक लेटर बरयल्लें आहा की एक्शन घेवचें म्हणून तेणें ऑफिसरांचेर कित्याक इम्पॉर्टंट कॉन्ट्रॅक्टर सोडूच ते वी हॅव गॉट नथींग टू डू विथ द कॉन्ट्रॅक्टर. इट इज अल्टिमेटली द ओनर्स इज ऑन द ऑफिसर्स. तुजे ते JE कोण आहा तेंचेर ओनर्स दे शूड सी द क्वालिटी ऑफ द वर्क वीच इज बीन कॅरीड and they should be actually blacklist such contractors. But this will nothing is going to happen without the connivance of these people. So otherwise a vigilant CM should set a vigilance inquiry. And letterize केलेले चीफ मिनिस्टर की इन्क्वायरी करची. इन्क्वायरी तेणे सांगली पयलीं हांवें चालू केल्ली. म्हाका कळलेलें ते रोड पिड्यार जातालो. जे करपाक जाय तें करतलो आनी जे एक्शन घेवपाचें घेतलेलें. बाबुशान न्हू सांगलां एक्चुली खंयी रस्ते गोंयान जे कॉन्ट्रॅक्टरा कारणान हो आनी कोणाच्या कारणान ह्यो गोश्टी जाता तेजेर एक्शन जाता. गेटिंग पेड इज वन पार्ट ऑफ इट.
Not getting paid is one part of it. See what has happened. We had done especially Daji's work. हांवें तरी इनिशिएट केले. So the road was very bad. And it has started raining. It is almost raining also. Somehow I think many reasons are there which we'll find out. But whether to pay the contractor or not to pay the contractor is yet to be seen, because if you see the road, we had done only one layer. The second layer could not be done because it started raining. So you can't blame the contractor entirely, but I also cannot say that the contractor should not be blamed. So we will find a solution, and he will not be paid. That is what I have also said. Work will be redone by the contractor again after the rains. But in the meantime, people are inconvenienced, and there's a statement made by MLAs for being sorry. I don't know whether I should be sorry, but if say so, then I should be. Not because of my fault, because of the fault of the contractors. And we'll streamline the department, and I'm just 2.5 months old in this department. It will take me some time, but I know my capability and I will do it. 2002 साली घडलेल्या कथित वीज बिल सवलत घोटाळा प्रकरणी सुनावणी 12 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मुख्य संशयित मोविन गुदिनोंनी या प्रकरणातील पोलीस डायऱ्या न्यायालयात करण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर सरकारी वकिलांनी आपली बाजू न मांडल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. प्रमोद सावंत सरकारात पंचायत मंत्री असलेले मोविन गुदिनो हे 2002 सालातील 4.52 कोटींच्या वीजबिल सवलत घोटाळा प्रकरणातील प्रमुख संशयित आहेत. या घोटाळा प्रकरणाची सुनावणी दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांच्यासमोर सुरू आहे. 2002 मध्ये काँग्रेस सरकारात वीजमंत्री असताना गुदिनोंनी वीज अधिकाऱ्यांशी संगनमत करून गोव्यातील काही कंपन्यांना वीजबिल सवलत घेण्याची मुदत संपलेली असतानाही लाच घेऊन पूर्वलक्षी प्रभावानं तिचा फायदा मिळवून देत 4.52 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या आरोपात गुदिनोंसह एकूण 7 जणांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली तसंच गुन्हेगारी स्वरूपाचे कट कारस्थान रचल्याचं आरोपपत्र दाखल आहे. 2002 साली तत्कालीन भाजप मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी हे प्रकरण धसास लावीत त्यावेळी गुदिनोंना अटक केली होती. मात्र आता गुदिनोंसह तिघांनी या खटल्याला हरकत घेत फौजदारी आचारसंहितेच्या तरतुदीनुसार कुठल्याही प्रकरणाचा पुढचा तपास करण्याची मुभा असली तरी संपूर्ण प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची कुठलीही तरतूद नसून या प्रकरणात पुनर्तपास करण्यात आल्यानं हा खटला रद्द करावा अशी मागणी केली. गुदिनोंनी या प्रकरणातील पोलीस डायऱ्या न्यायालयात हजर करण्यासाठी जो अर्ज केला होता त्यावर सरकारी वकिलांनी शनिवारी आपली बाजू न मांडल्यानं ही सुनावणी 12 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली. So PP is unwell, so they have filed an application for adjournment, and the matter has been kept on 12th at 12 o'clock. To file a reply on the application moved by the accused number 1. The application was that to produce police diaries. Today the matter has got adjourned. आता कोर्टी केन्ना दवरले? 12 तारखेर दवरल्या. 12 सुमार. आज रिप्लाय फायल करपाक. आज रिप्लाय फायल करपा आशिल्लो, बट PP बरो ना म्हणून तेंच्यांनी एप्लिकेशन मूव केलें फॉर सिकींग टायम. दॅट्स इट. थँक्यू. राज्यातील गुन्ह्यावर गोवा पोलिसांकडून त्वरित कारवाई होते असं गोव्याचे DGP IPS जसपाल सिंग म्हणाले. लोकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी गोवा पोलिसांकडून समाधान हा उपक्रम राबवला जातोय. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत बेकायदा जमीन विक्री प्रकरणी जवळपास 38 तक्रारींची नोंद झाल्याचंही सिंग म्हणाले. सर, गोवा में अभी क्राइम रेट बढ़ रहा है, इसके लिए आपने कुछ सोचा? नहीं, ये कहना उचित नहीं है कि हम लोगों ने ये कोशिश की है कि फ्री रजिस्ट्रेशन की जाए. जैसे कि आपको मालूम है कि समाधान भी एक प्रक्रिया शुरू की गई है जिससे लोग हर शनिवार को कंसर्न्ड SDPO, SPs और कहीं कहीं पर मैं भी जाता हूँ, IGP साहब भी जाते हैं. उससे क्या होता है कि जो लोगों की जनरल शिकायतें हैं उनके ऊपर हम उसको क्राइम में कन्वर्ट करते हैं. फिर इसमें आपने देखा कि बहुत सारे लैंड ग्रैबिंग के केसेस भी थे जिसमें 38 के करीब FIRs दर्ज की गई हैं, जो पिछले साल के मुताबिक कई गुना ज़्यादा है. तो इसको हम क्राइम को बढ़ना नहीं कहते हैं. क्राइम बढ़ना वो होता है जो स्ट्रीट क्राइम जब बढ़ता है, जो मोटर व्हीकल थेफ्ट हो जाए, बर्गलरीज हो जाए, मिसलेनियस थेफ्ट्स हो जाए, छीना झपटी हो जाए, उसको हम क्राइम बढ़ना कहते हैं. जो नॉर्मल
लैंड को रिलेटेड या जिस तरह से डिस्प्यूट होते हैं जहाँ पर पुलिस सुओ मोटो चाहती है कि इसके अंदर मुकदमा कायम होना चाहिए, उसको हम क्राइम रेट नहीं कहते, उसको फ्री रजिस्ट्रेशन कहते हैं। फ्री रजिस्ट्रेशन इसलिए हमने अडॉप्ट की है क्योंकि सारी पुलिस का जो इंफ्रास्ट्रक्चर है, मैन पावर रिक्वायरमेंट है, रिसोर्सेज की रिक्वायरमेंट है, वो सारी के उस स्टेट में, उस राज्य में, उस ज़िले में क्राइम की क्या संख्या है उसके हिसाब से तय होता है। तो अगर हम क्राइम को सप्रेस करते हैं तो जो रिसोर्स बेस है वो हमें प्रॉपर नहीं मिल पाता है। और दूसरी बात ये भी है कि लोगों के आपसी झगड़े भी अगर उस पर समय पर कार्रवाई नहीं की जाए तो वो उससे और भी गंभीर रूप ले लेती है। इसलिए शुरू की स्टेज पे ही अगर किसी के प्रॉपर्टी के झगड़े हैं, कोई लेने देने का झगड़ा है, छेड़छाड़ की कोई बात है, तो उसको मुकदमा कायम करके अगर हम उसमें इन्वेस्टिगेशन करते हैं तो वो चीज़ आगे नहीं बढ़ती है। तो इसलिए ये कहना उचित नहीं है कि क्राइम में बढ़ोतरी हुई है। हमने इसको फ्री रजिस्ट्रेशन किया है और जो लैंड से रिलेटेड जो मुकदमे हैं उनको भी हमारी तरफ से प्रोएक्टिव एक्शन लेके मुकदमे कायम किए गए। इंक्वायरीज जो हो रही थी उनको क्राइम में कन्वर्ट किया गया, तो इसलिए ये बात उचित नहीं है। थँक्यू। राज्य सरकार EDM फेस्टचे आयोजन करणार नाही, पण स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणार, असं पर्यटन मंत्री रोहन खवटे म्हणाले। पर्यटन वाढीसाठी अशा महोत्सवाची गरज असल्याचंही खवटेंनी स्पष्ट केलंय। सरकार EDMचे आयोजन करण्याचा विचार करत असल्याचं वृत्त काही दिवसापूर्वी प्रसिद्ध झालं होतं। याविषयी खवटेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। म्हाका दिसता खंय ना खंय वेगळे वेगळे पेपर वेगळे वेगळे न्यूज प्रोजेक्ट करून घेतात। आय थिंक वी हॅव टू बी व्हेरी क्लियर। पहिले म्हणल्यार गव्हर्मेंट इज नॉट इन द बिझनेस ऑफ डुईंग फेस्टिवल्स ऑन देअर ओन, जशे इल्ले पत्रांनी घेतिल्ले आसा, पत्रकारांनी घेतिल्ले आसा। गव्हर्मेंटाचे इंटेंट एकूच आशिल्ले आनी आसा दॅट वी नीड अ म्युजीक फेस्टिवल इन डिसेंबर, which need not be only 3 days, it can be 4 days or 5 days also. पण जेन्ना जग EDM फेस्टिवला खातीर जेन्ना येता त्या फेस्टिवलाच्या माध्यमांतल्यान आमच्या लोकल टॅलंटाक सुद्दां एक्सपोजर मेळपा जाय। जो मनीस इव्हेंट करूंक सोदता, whoever is wanting to do a event should have to think inclusively for our people who are gone. ते DJ आसूं, ती बँड्स आसूं, नाल्यार आर्टिस्ट आसूं, जशे बॉन्डो आसा, जशे तुजे आमचे सोनिया शिरसाट आसा, नाल्यार हेमाबाई जावं, वी हॅव सो मच ऑफ टॅलंट वीच ऑल्सो वी नीड टू शो टू द वर्ल्ड. सो त्या माध्यमांतल्यान आमकां वेन वी आर गेटिंग अ EDM टू गोवा, for which a certain section of the youth and certain section of the people come down specially for EDM, it is also important for us to showcase our talent. त्या खातीर कोणूय जो कोण येवंक सोदता, ही वील हॅव टू स्टार्ट थिंकींग इन दीस लायन्स की येता आसतना आमी EDM करता जाल्यार आमी गोंयच्या लोकांक आमी कशें पावोवंक शकता. सो इट हॅज टू बी म्युच्युअल. एक वाटेन EDM येता, तो लोक येता, त्या लोकांक आमचें म्युजीक आनी हें कळटा. is to be a thing. We will have more Goan music festivals, rest of the things, but very importantly is this becomes a showcasing event for the world, and that's a scope where we look at Goan talent in different forms to be given a platform. And that is why we say a Goan Ji festival, I mean, we call it a Goan festival, which we have our talent, we need to fuse in with these thoughts. So I'm very clear that government is not in the business, but whoever comes in will have to come with a thought with आत्ता जे उलयले तातूंत म्हाका दिसता आनी गडबड ना, क्लियर आसा न्ही. पण EDM फेस्टिवल वेलकम करता तुमी. आमी EDM फेस्टिवल केन्ना नाम सांगू ना. EDM फेस्टिवल आसा, पण EDM फेस्टिवल 3 दिसाची करतले आनी ते वतले अशें जायना. EDM फेस्टिवला वेळार आमचो टॅलंटूय थंय दाखोवपाक जाय. तूं थंय एक्स्ट्रा स्टेज घालता काय आनी 1 दीस तयार करता काय 2 दीस तयार करता, तो प्लॅन आमकां कळपाक जाय. बट वी नीड टू हॅव आवर पीपल ऑल्सो बींग शोकेस ड्युरींग दॅट टायम, सो दे हॅव अ चान्स. बॉन्डो इंटरनॅशनल फेम आसा मरे, ताका हांगा गोंया आसून पीपल मे नॉट नो, बट ही इज देअर एज अ टॅलंट. सो वी नीड टू शो दिस. EDM फेस्टिवल म्हणटा आनी एका सायडीक तुमी GTDC शीप फेस्टिवल म्हणटा. कितें EDM फेस्टिवल तूं म्हणटा आनी ते तुमच्या दुसऱ्या आतां शीप फेस्टिवल म्हणटा. सो कितें कॅन्सल एवरी टायम. लेट अस नॉट गेट इन टू वॉर ऑफ वर्ड्स. माय प्लॅन इज व्हेरी क्लियर फॉर गोवा. वी नीड टू बूस्ट टुरिझम इन द रायट वे, आनी वी नीड द फ्लो ऑल्सो कमिंग इन द रायट वे. सो ताजे खातीर जेन्ना प्लॅन करता, रिक्वेस्ट ऑल ऑफ यू ऑल टू सपोर्ट आवर कॉज of moving tourism in the right manner to increase revenue and have proper employment in the state for Goa. One more issue is that like आता पंचायत इलेक्शनाचे उलयता आसतना शुक्रवारी संध्याकाळी मडगाव येथे बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.
मडगाव इथे दामोदर महाविद्यालयाजवळ हुंडाई गेट्स गाडीला आग लागण्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी 5:45 दरम्यान घडली. अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र तोपर्यंत संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. या घटनेत सुमारे 75,000चं नुकसान झाल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी नावेलीतील माजी भारतीय फुटबॉलपटू क्लायमॅक्स लॉरेन्स यांच्या मालकीची होती. ही गाडी मेकॅनिक प्रवीण नाईक हे घेऊन जात असताना ही घटना घडली. महाविद्यालयाजवळ गाडी आली असता गाडीच्या पुढील भागातून धूर येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे चालक नाईक यांनी गाडी महाविद्यालयापासून काही अंतरावर नेत उभी केली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या कार्यालयाला याची माहिती दिली. अग्निशामक दलाचे जवान मडगावमधून आले असतानाच रेल्वे फाटक पडलं होतं. त्यामुळे त्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. तोपर्यंत घटनास्थळी गर्दी जमली होती. गाडीला लागलेल्या आगीने रौद्र रूपही धारण केलं होतं. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ गाडीवर पाणी मारलं. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची शक्यता आहे. अग्निशामक दलाच्या जवानांना विचारणा केली असता आग कशामुळे लागली याचा अंदाज नसल्याचं त्यांनी सांगितलं. आग विझवल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. ही गाडी घेऊन हेजे फाटल्यान सेटी आसशिला पळय खंयच्यान आयिल्लो गाडी घेवन खारेपणाला असेल शिरड्याला गाडी येत तेन्ना डोंगर येवपाक लागलो फाटल्यान. म्हाका तो व्हडलो कळना. जेन्ना पळय भितूर म्हाका डॅशबोर्डाचेर नाकान दोंगर येवपाक जप करून म्हणजे अकस्मात येता म्हाका म्हणजे कार्बन येता त्या भशेन बेश्टो म्हणजे देवान पयलीं दोंगर सोडलो भायर आनी सबसोबीत पडपाक लागली गाडी. हांवें गाडी तशीच पार्क केली सायडीक, कित्याक कॉलेज सगळें आनी सगळे मेरेन भुरगे तेन्ना सुटलेले ऑलमोस्ट. हय डायरेक्ट पेटपाक लागली गाडी. मागीर हांवें कॉल मारलो. मागीर 1101 लागोना म्हागेलो. मागीर हांवें हांगा मारलो खंयचो आमचो कोंकण रेल्वे सायडीक. हय तेणें म्हाका लँड फोन दिलो. तो कस्टमर आहे म्हगेलो. तेणें म्हाका लँड फोन दिलो त्या नंबराचेर मार म्हणून. तो म्हणपाक आपूण ऑफ जाला ड्युटीचो. मागीर तेका मारून मागीर फायर ब्रिगेड येयली. पण तुजी गाडी ना गाडी कस्टमराची. कामां लागून हय कामाला काडलो. नांव कितले अप्रॉक्सिमेट लॉस प्रवीण. लॉस कितले ऑलमोस्ट तुका एक 75,000. इन्शुरन्स तूं मेकॅनिक? हय मेकॅनिक. गाडी कामाक आयली. हय नांव कितें? प्रवीण. आमकां एक्झॅक्टली 17:51 ह्या टायमार 17:51 हांव आमकां कॉल आयिल्लें दॅट एक गाडी ऊस पेटला म्हणून गाडी ओके एट RMS कॉलेज. सो आमी येयले इमिजिएटली येयले ते बरें आहा. देवदां गेट पडली. देवदां ट्रॅफिक फूल जाल्लें आहा. बोवाळ करून गाडी काडीत आमी आयल्या. गाडीक म्हणजे हॉर्न मारून सायड मारून मार्केटाक सांगा आयला. हांव तेच गेले चुकोन बाय मिस्टेक. देवदां गेट पडलोली. परतून येयले आनी आतां हांव येवन इमिजिएटली तो ऊस पालयला आनी पयलो कसो ऊस पेटला तो म्हाका आतां खबर ना. इंजिनान मुखार जाता तो उजो आनी हांव सांगूंक जायना एक्झॅक्ट कोट. आमी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक हालीं घायलें. एम्बुलन्सां 2-3 गाडयांक घायलां. म्हणल्यार फूल गाडी लासल्यार कॉस्ट कूड नॉट बी एसर्टेन म्हणून येता. सो आतां एक्झॅक्टली तांकां तेंचे मेन गाडये खंय घेतली तांकां ते हें करून तेंचे मेन कॉस्ट फायंड आउट करूंक पडटाली. कसली ती गाडी गॅट्स कितें हुंडाई गाडी हुंडाई गॅट्स कंप्लिटली बंद जालें. एक पाट ऊस पेटलो इंजिना ऊस पेटलो म्हणून सगळें गेलें. म्हळ्यार हें आतां म्हळ्यार आमी पालयलो उजो इमिजिएटली विदीन नो टायम. आमी पावतला पूण पयलें आसतलें ऊस पाल्लो. राज्यात शुक्रवारपासून सिंगल यूज प्लास्टिक वापरण्यास बंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 15 दिवसानंतर सिंगल यूज प्लास्टिकची निर्मिती आणि विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली. राज्यात सिंगल यूज प्लास्टिकचा उपयोग मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. त्यामुळे राज्यातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. या पार्श्वभूमीवर राज्यातील सिंगल यूज प्लास्टिकवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. राज्यात शुक्रवारपासून सिंगल यूज प्लास्टिक वापरण्यास बंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 15 दिवसानंतर सिंगल यूज प्लास्टिकची निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंड वसूल करण्यात येणार आहे. दंड आकारण्याचे अधिकार संबंधित पालिका मुख्याधिकाऱ्याकडे असणार आहे. दरम्यान सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करू नये यासाठी 15 दिवस जागृती केली जाणार असून त्यानंतर धडक कारवाई केली जाणार असल्याचं महेश पाटील यांनी म्हणाले. रूल आसा तो सेंट्रल रूल आसा सेंट्रल गव्हर्मेंटाचो अप्लिकेबल अक्रॉस इंडिया आनी गोंयाकय आमकां तो इम्प्लिमेंट करपा जाय. तुमकां खबर आसा प्लास्टीक हें सामकें न्यूसन्स आनी नॉट यूज प्रॉपरली. तुम्ही सारको वापर केलो जाल्यार ताजो
खूब वायट परिणाम जाता. हो रूल कितें म्हणटा की आयच्यान 1 एप्रिलाच्यान 1 जुलयाच्यान 75 मायक्रॉन सकयल आशिल्लें प्लास्टीक सिंगल यूज प्लास्टीक बॅन केल्लें आसा. आनी ताजे खातीर आमची गोंय सरकारान आनी गोवा प्रदूशण नियंत्रण बोर्डान ताजी सगळी आमी तयारी केल्ली आसा. कशें कितें फायन्स बीन इन्क्रीज जाल्या काय कशें कितें? तातूंत फायन्स इन्क्रीज ना. मेन इफेक्ट जो आसा ताजो अप्रोच असो आसा की लोकांक अवेरनस करप, ताची म्हायती दिवप. ताजे खातीर प्रदूशण नियंत्रण बोर्डान आमी सगळे स्टेक होल्डर पयले म्हणजे गोंयांत मॅन्युफॅक्चर जे करता प्लास्टीक तांचे वांगडा मिटींग घेतल्यो. तांकां सांगलें की अशें बॅन येवपाचें आसा आनी आमी 3 म्हयने 4 म्हयने पयलीं हो सुरू केल्लें अवेरनस. ताजे प्रमाणे गोंयचे सगळे मॅन्युफॅक्चर जे आसात ते 75 मायक्रॉन सकयल प्लास्टीक करचे ना. तें जालें. दुसरें वापर करपी आसात म्हणजे ट्रॅव्हल टुरिझम असोसिएशन गोवा, रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ गोवा हांचे वांगडा आमी खूब चर्चा केल्यो आनी तांकां सांगलें ही बॅन येतली हाजे खातीर तुमचें सहकार्य जाय. तिसरी गोश्ट म्हटल्यार इम्प्लिमेंट रूल करपा आसा की पंचायत आनी म्युनिसिपालिटी आसा तांचे कडेन आमी हें घेतलेली म्हणजे मिटिंगो घेतल्यो आनी तांकां सांगलें की तुमी हो बॅन येता तेन्ना लोकांक पयलीं अवेरनस करात आनी अवेरनस करतकीर 1 तारखेच्यान आमी तुमकां फायन घालची पडटली. सो कसो कितें फायन पयलीं आशिल्लो तशेंच आसा काय कितें जालें? फायनीक कांय बदल ना. फायन पयलींची आसा तशीच आसा. तांकां पयलीं फावटी 500 रुपया, मागीर 1000, मागीर 5000 अशें तांकां स्लॅब दिल्लो आसा. पूण आमी फायनी खातीर चड करचे ना. मेन म्हणजे आमचो आसा की अवेरनस करप आनी लोकांक वापरून दिवप ना. प्रदूशण नियंत्रण बोर्डान आनीक एक योजना केल्ली आशिल्ली म्हणजे मार्केट सर्वे. आमी वेगळी मार्केट सर्वे केली आनी मार्केटां भितर खंयचे प्लास्टीक येतात, कोण वापरतात, कोण डिस्ट्रिब्युटर आनी ते खंयच्यान येता हाजे सर्वे केली. आनी ते प्रमाणे आमकां पळोवन चुकलां की लार्ज अमावंट ऑफ जें प्लास्टीक आसा सिंगल यूज तें गोंय भायल्यान येता. ताजे खातीर आमी रिटेलर डिस्ट्रिब्युटर जे केल्यात तांकां सांगलां की तुमी हें घेवं नाकात आनी तुमी हें वापरून दिवं नाकात. पण फुडले फेज आसतले 15 दिसांनी आमी ताजेर आमी रेड करतले आनी तांचेर आमचे म्हणजे तांचेर रेड करप ऑर तांचेर एक्शन घेवप हें आमचें चालू जातलें. आनी कशें कंट्रोल फूल मार्केट म्हणल्यार खूब व्हडलें आसा सो तेजेर कशें कंट्रोल आसतलो पोल्युशन कंट्रोल बोर्डाचो? हय मार्केट कंट्रोल तुमी म्हटलें तशें मार्केट हें व्हडलें आसा आनी ताजेर कंट्रोल करप डिफिकल्ट म्हणून 3 एजन्सी. एक एजन्सी म्युनिसिपालिटी लेवल तांचे मार्केट इन्स्पेक्टर आसतात ते सगळे म्युनिसिपालिटी फिरतात सो तांकां खबर आसा. दुसरें पंचायत लेवलाचेर पंचायत आसा आनी आमी आमचो स्पेशल स्क्वॅड केल्लो आसा जे आमचे एनवायरमेंटल इंजिनियर म्हणून आसा, ज्युनियर इंजिनियर, सायंटिफीक स्टाफ आनी कायद्यान तांकां परमीट आसा. सो मार्केट सर्वे लागून आमकां कळ्ळां की खंयचे खंयचे जाग्यार कोण कोण होलसेलर आसा आनी तांकां टार्गेट केलें आनी तांकां तर स्टॉप केलें जाल्यार सकयल मार्केटान तुका सकयल रिटेलाक येवचो ना आनी गोंयांत तर मॅन्युफॅक्चर जायना. या प्रमाणे आमी कंट्रोल करपाक पळयता. दरम्यान या पार्श्वभूमीवर नगर विकास मंत्री विश्वजित राणे यांनी ट्विट करत लोकांना नियमांचे पालन करण्याची विनंती केली आहे. सिंगल यूज प्लास्टिकचा उपयोग करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे. कचरा व्यवस्थापन कायदा 2021च्या अंतर्गत ही कारवाई होणार असल्याचं विश्वजित राणे यांनी ट्विट करत म्हणाले. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.